नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मसालेदार, खमंग आणि झणझणीत गवाराच्या शेंगांची भाजी. आता गवाराची भाजी म्हटली, की अनेक जण नाक मुरडतात. पण आज मी तुम्हाला ही भाजी इतकी चविष्ट आणि मसालेदार करून दाखवणार आहे, की घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. चला तर मग अशी ही झणझणीत आणि चमचमीत गवाराच्या शेंगांची भाजी कशी करायची ते आपण बघूया. तर गवाराच्या शेंगा करण्याकरिता आपल्याला सर्वात आधी मसाला करायचा आहे. मसाल्यासाठी एक कांदा, खोबरं, लसण आणि शेंगदाणे अगदी चम्मच भऱ्या तेलामध्ये आपल्याला 2 मिनिटं भाजायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता अगदी फक्त थोडा तेल मी टाकून आपल्याला कांदा परतायचा आहे. शेंगदाणे आणि लसण सुद्धा छान खमंग वास सुटे परतायचं आहे. आता इथं सर्व मिश्रण परतून झाल्यानंतर पुन्हा इथं मी 3 ते 4 तेजपत्ता घातलेला आहे. तेजपत्ता पण आपल्याला अगदी 1 मिनिटासाठी परतायचा आहे. आता आपल्याला कांद्याला अगदी हलका सोनेरी रंग आला, की यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा कट केलेला टोमॅटो घालूया. आता टोमॅटो आणि बाकी सर्व मिश्रण पुन्हा 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया. हलका टोमॅटो सॉफ्ट झालं, की आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड होण्यासाठी बाहेर काढायचं आहे आणि नंतर याची अगदी बारीक असं वाटण करायचं आहे. आता इथं सर्व जिन्नस आपले मस्त भाजून झालेले आहे. कांद्याला पण सुरेख असा रंग आलेला आहे. टोमॅटो पण छान सॉफ्ट झालेला आहे. सर्व जिन्नस काढून घेतलं. त्याच कढईमध्ये अगदी 2 चम्मच मी तेल घातलं. आता या तेलामध्ये आपण गवाराच्या शेंगा घालणार आहोत. आता या गवाराच्या शेंगा आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायची आहे किंवा परतून घ्यायची आहे. इथं आपला मसाला तयार आहे, थंड पण झालेला आहे. जोपर्यंत आपल्या शेंगा छान परततात तोपर्यंत आपण वाटण तयार करूया. तर इथं तुम्ही बघू शकता गवाराच्या शेंगांना छान हलका कलर चेंज झालेला आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटं आपण या गवाराच्या शेंगा परतलो. आता या शेंगा आपण बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी शेंगा बाहेर काढून घेतल्या. आता त्याच कढईमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण वाटी आपल्याला तेल घालायचं आहे. आता तेल गरम झालं की लगेचच अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे, 3 ते 4 हिरवी मिरची, कढीपत्ता आणि जवळपास 2 ते 3 बारीक कट केलेले कांदे. आता गवाराच्या शेंगांची भाजी म्हटलं की कांद्याचा वापर थोडा जास्तच केला जातो. त्यामुळे भाजी अगदी खायला चविष्ट लागतो. आपण वाटणामध्ये एका कांद्याचा वापर केला आणि इथं जवळपास 2 ते 3 मी कांद्याचा वापर केला. आता कांद्याला हलका छान सोनेरी रंग आलेला आहे आणि या स्टेजवर आपण जो तयार केलेला वाटण आहे, तो वाटण घालूया. तर अशा प्रकारे इथं जवळपास 1 ते 1.5 चम्मच मी तयार केलेला वाटण घातला. आता आपल्याला हा वाटण जवळपास 2 ते 3 मिनिटं किंवा हलकं छान अगदी मसाला दाणेदार होईपर्यंत परतायचं आहे. सुरुवातीला आपण जेव्हा वाटण तेलामध्ये टाकतो तेव्हा अगदी चिकटसर असतो. पण जेव्हा तो तेलामध्ये छान परततो त्याला असं दाणेदार टेक्स्चर येतो. तुम्ही इथं बघू शकता अगदी आपला मसाला मस्त असा दाणेदार आणि तेल सुटलेला आहे आणि या स्टेजवर आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत. तर त्यासाठी अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच धनेपूड घातलं. थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व मिश्रण अगदी अर्धा 1 मिनिटासाठी परतून घेऊया. आणि सोबतच एक बारीक कट केलेला पुन्हा आपण टोमॅटो घालणार आहोत आणि सोबतच 2 ते 2.5 चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकूया. तर अशा प्रकारे इथं आपले सर्व बेसिक मसाले टाकून झालेले आहे. आपला मसाल्याचा पाणी उरलेला होता तो सुद्धा मी इथं टाकून घेतला. आता सर्व मसाला छान एकजीव करून घेऊया, ढवळून घेऊया आणि या मसाल्याला आपण अगदी 2 ते 3 मिनिटं छान खमंग वास सुटेपर्यंत किंवा अगदी छान तर्री येईपर्यंत आपण हा मसाला जवळपास 2 ते 3 मिनिटं शिजवणार आहोत. चला तर मग 2 ते 3 मिनिटं मसाला शिजवून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता मसाला आपला कितपत शिजलेला आहे. मसाला दिसायला अगदी सुरेख दिसत आहे. कलर पण मस्त सुंदर चढलेला आहे. तर्री पण अगदी मस्त आलेली आहे. आणि या स्टेजवर आपण गवाराच्या शेंगा टाकून घेणार आहोत. इथं
संपूर्ण मी गवाराचे शेंगा टाकून घेतल्या. आता शेंगा आपल्याला अगदी छान परतायचे आहेत. तर अशा प्रकारे इथं गवाराच्या शेंगा टाकल्यानंतर आपल्याला ही भाजी जवळपास 5 ते 6 मिनिटं सुरुवातीला शिजवून घेऊया. आता कोणी शेंगांची भाजी करत असताना शेंगा आधी उकडून घेतात, त्यामुळे शेंगांची भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही. पण इथं मी शेंगा न उकडता तेलामध्ये अगदी 2 ते 3 मिनिटं फक्त परतून घेतलं होतं आणि त्यामुळे आपल्याला शेंगा शिजायला जास्त वेळ लागणार आहे. जर तुम्ही उकळल्या असेल तर कमी वेळामध्ये तुमची शेंगांची भाजी ही लवकर तयार होईल. तर अशा प्रकारे इथं 5 ते 6 मिनिटं झालेली आहे. शेंगांना अगदी छान कलर चढलेला आहे. मस्त असा सुरेख भाजी आपली दिसत आहे. पण आपण ही भाजी पुन्हा जवळपास 5 ते 6 मिनिटं पुन्हा शिजवणार आहोत. तर अशा प्रकारे तुमच्या घरी गवाराची भाजी कोणत्या पद्धतीने बनवतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथं तुम्ही बघू शकता आपली एकदम मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत गवाराच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. करायला आहे ना सोपी. अगदी काही मसाल्यामध्ये, अगदी घरगुती साहित्यामध्ये चमचमीत आणि झणझणीत अगदी मस्त अशी गवाराच्या शेंगांची भाजी आपली तयार आहे. जर तुम्ही या पद्धतीने गवाराची भाजी केली, तर नक्की आवडीने घरातील लोकं ही भाजी खाणार. तर अशा प्रकारे ही भाजी अगदी तुम्ही गरमागरम चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत अगदी भन्नाट लागतो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भूमिकी रसोई या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.